पनवेल तालुक्यातील दापोली हनुमानपाडा येथे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक निधीतून साकारण्यात येणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन सोमवारी उत्साहात पार पडले। भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला। सुमारे 10 लाख रुपये खर्चून हा रस्ता तयार करण्यात येणार असून यामुळे स्थानिक नागरिकांची मोठी सोय होणार आहे। या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सभापती प्रकाश शेठ जितेकर, पंचायत समिती सभापती रंजना वास्कर, जिल्हा परिषद सदस्य सोनाली चितेकर, माजी सरपंच सुभाष शेठ म्हात्रे, माजी उपसरपंच गजानन पाटील, विद्यमान सरपंच समाधान खोपकर, ग्रामपंचायत सदस्य जयवंत गीतेकर यांच्यासह मिथुन चितेकर, अरुण कुडावकर, राजा पाटील, बबन म्हात्रे, भागीरथेकर, संदीप कुडावकर, सुजाता म्हात्रे, कविता पाटील, धनश्री पाटील, प्रफुल्ल जितेकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना अरुणशेठ भगत यांनी सांगितले की पनवेल आणि उरण तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत। भाजपची सत्ता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर आल्यानंतर या माध्यमातूनही अधिक निधी उपलब्ध होऊन विकासाला आणखी गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आज आपण जर बघितलं तर उरण आणि पनवेल तालुक्यामध्ये विकासाची कामं दोन्ही आमदार बालदी आणि प्रशांत ठाकूर साहेब या दोघांच्या मुलं आज संपूर्ण उरण आणि पनवेल तालुक्यामध्ये भरभरून विकास अगदी चालू आहे। आणि म्हणून आपण सर्वांनी जो पाठपुरावा करता, खरं म्हणजे विकासाची कामं जर आमदार किंवा कोणाकडून मागायचे असतील तरी त्याच्यासाठी तरुणांनी पाठपुरावा करणं एकदम गरजेचं आहे। कारण तर हा आता भारतीय जनता पार्टीचा हा मतदारसंघ बालेकिल्ला झालेला आहे। आपण तिन्हीच्या तिन्ही जागा आपल्या भरपूर मताने या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत। आणि आपण जिल्हा परिषद सदस्य आहेत, जितेकर मॅडम पंचायत समितीचे सभापती आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत आणि आपण सर्व एकत्र मिळून या विभागाचा चांगला विकास कसा होईल या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करूया। आपल्याकडे भरपूर निधी आता यायला सुरुवात होणार। आता पंचायत समितीच्या माध्यमातून निधी, जिल्हा परिषद माध्यमातून आज आपल्याला या ठिकाणी सर्वांना मिळणार आहे। आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्र होऊन आपण या आपल्या भागाचा चांगला विकास करूया या सर्वांना सांगतो। आणि या ठिकाणी जो रस्ता होणार आहे, कॉन्ट्रॅक्टर काम करेलच चांगलं, परंतु आपण सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे की पाणी किती मारतो, काय करतो, आपल्या कार्यकर्त्यांचं काम आहे। मला सर्वांना धन्यवाद सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पार्टीचा एक विकासाचा ध्यास घेऊन चालणारी कार्यकर्ते मंडळी, नेते मंडळींचा जो प्रेरणास्थान सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या देशासाठी व राज्यासाठी विकासाची गंगा आणली। त्या योजनेच्या अनुषंगाने आज आपण दापोली ग्रामपंचायतीमध्ये आमदार निधीतून हा जो काँक्रिटीकरणाचा काम भूमिपूजन आज करण्यात आलं। या कामाची खरोखर योगदान बोलावं लागेल तर माजी पंचायत सदस्य रेखाताई म्हात्रे यांच्या कार्यकालामध्ये या कामाची सुरुवात केली, पाठपुरावा केला आणि त्यांनी या कामाची आता वर्कआउट आणून आज या कामाचं भूमिपूजन केलं। जसा रेखाताई म्हात्रे यांनी या वडगर पंचायत मतदारसंघामध्ये त्यांच्या कार्यकालामध्ये जी विकासाची कामे केली, त्या विकासाच्या कामाच्या धोरणाच्या स्वरूपात आज आपण जिल्हा परिषद सदस्य सोनाली जितेकर, पंचायत समिती सदस्य मनीषा पाटील यांच्या प्रयत्नात त्याला आपण सारे मिळून सहकार्य करून या मतदारसंघात जास्तीत जास्त विकासाची कामे कशी होतील, ज्या कोणत्या अडचणी कशा सोडवल्या जातील यासाठी आपण सारी मंडळी आपण त्यांच्या पाठीशी राहून प्रयत्न करू। आणि मी एवढं सांगू इच्छितो का हा कामाचा कॉन्ट्रॅक्टरला सांगू इच्छितो का कामाचा दर्जा असला पाहिजे, काम अतिशय चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे। आणि त्यासाठी ही नवतरुण मंडळी प्रफुल्ल जितेकर त्यांचे सारे युवक त्या कामाच्या संदर्भात लक्ष घालून काम चांगल्या पद्धतीने कसा पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करतील। आज आपण पाहतो ज्यावेळेस सुरुवातीला युवा कार्यकर्ते माझ्याकडे आले एका कामासंदर्भात काम आमच्यासाठी काहीतरी काम हवं आहे, त्यावेळेस मी फक्त एकदाच आमदार महेश बालदी साहेबांना कॉल केला आणि त्यांनी म्हणजे तेव्हापासून त्यांनी कोणत्याही अडचण असो किंवा एखाद्या कामासंदर्भात असो कोणत्याही क्षणी हे आपले महेश बालदी साहेब आमदार आपल्याला नेहमीच उपलब्ध असतात। म्हणजेच कोणतीही वेळ असो अवेळ असो न बघता ते आपल्यासाठी उभे राहतात आणि असे आमदार लाभणे हे आपलं भाग्यच आहे।
आज मी युवा कार्यकर्त्यांना सांगू इच्छिते का खरोखरच आपल्याला आता पूर्वी आपल्याला फक्त आमदार निधीवर अवलंबून राहावं लागत होतं, परंतु आता आपल्याला त्या आमदार निधीबरोबरच जोड मिळाली आहे झेडपीचा निधी तसेच पंचायत समिती निधी. म्हणजेच तुम्ही ह्या सर्वांमधून आपला एक विकास घडू शकता गावाचा. जसं भारतीय जनता पार्टीचं एक ध्येय आहे, प्रथम राष्ट्र नंतर आपण. म्हणजेच जर गावांचा विकास झाला तरच आपल्या राष्ट्राचा विकास होऊ शकतो. आणि म्हणूनच मी युवा कार्यकर्त्यांना सांगू इच्छिते की तुम्हाला एक मोठी संधी आलेली आहे, त्या संधीचा तुम्ही फायदा करून घ्या आणि आपल्या गावाचा विकास कसा होईल आणि ह्या निधीचा आपण योग्य वापर कुठे करू ह्याचा तुम्ही फक्त एकासाठी नाही तर सर्वांनी मिळून विचार विनिमय करून सर्व हे गाव जर सुधारले तरच आपला राष्ट्र निर्माण होईल. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद.